अनिल भाऊ बोलता ना या वाढदिवसात छोट्या परिवारातून मोठ्या परिवारात स्कॉलरशिप भेटली पण मॅडम थोडं देता बरं मग पाठवून देतात अडकला इकडलं अनिश भाऊ, आता हा जो कार्यक्रम आपला पार पडलेला आहे या ठिकाणी आपण सर्वजण नगरपालिकेचे पदाधिकारी, जसं तुम्ही आमदार साहेबांकडून आलेले आहे, श्री रमेशजी बुंदेले यांच्यातर्फे आलेले आहे, आणि नगरपालिकेचे सर्व सदस्य पदाधिकारी, पत्रकार संघाचे पदाधिकारी या ठिकाणी, त्यानंतर लोकसमृद्धीचे पदाधिकारी आहे, लहरी मित्रमंडळाचे पदाधिकारी आहे. आता हा या छात्रावासमध्ये कार्यक्रम वगैरे बघून तुम्हाला काय वाटतंय? अतिशय आनंद होत आहे. श्रीनाथ वनवास छात्रावासमध्ये हा कार्यक्रम घेतला. अरविंद भाऊंचे आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम घेतला. सर्वांना दिशा देते किंवा गरिबांच्या ज्या मुली आल्या आहेत त्यांचा सुद्धा इथं वाढदिवस व्हावा. आता या ठिकाणी सतीशजी सरांकडे जाऊया. आता सतीशजी, तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी आपण खुशीताईंचा वाढदिवस केलेला आहे. आदिवासी छात्रावास आहे या ठिकाणी, श्री क्षेत्र सुरजी अंजनगाव. या ठिकाणी लहरी मित्रमंडळ, नगरपालिकेचे पदाधिकारी, पत्रकार संघाच्या या ठिकाणी उपस्थित आहे, लोकसमृद्धीचे पदाधिकारी उपस्थित आहे. या ठिकाणी छात्रावासमध्ये ज्या कन्या घरापासून दूर राहतात, या कन्याच्या जवळ येऊन आपण वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करून राहिलो आहे. तर याबद्दल तुम्हाला, या कार्यक्रमाबद्दल काय वाटतंय? लहरी मंडळाचं सगळ्यात धन्यवाद, आणि ज्यांनी मला बोलावलं आमचे अरविंद भाऊ मंडळी त्यांचे आभार मानतो. आणि जो आपला वाढदिवस हा एक वनवासी छात्रावासात मुलींसोबत आपला आनंद साजरा करतात आणि हे संस्काराचं प्रतीक आहे मंडलिक बरोबरच्या परिवाराचं. त्यांनी हा उपक्रम आपल्या मुलीचा घरची चांगल्या प्रकारे, म्हणजे थाटात जो वाढदिवस होता हा आपल्या छात्रावासात बाहेरून आलेल्या दुर्गम भागातून आलेल्या मुलींसोबत केला आणि त्यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतलं. इथं लहान परिवारासारखं नाही वाटत, मोठा परिवार झाल्याला वाटते. आणि हेच प्रेरणा घेऊन आम्ही पुढचे वाढदिवस आमच्या परिवारातले असो, याच ठिकाणी या दुर्गम भागातील मुलींना चांगले आदर्श घडवण्यासाठी आपल्या विकासात, मग त्यांचा विकास परमात्मा आहे हे समजून आपण इथं